श्री स्वामी समर्थ. स्वामी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा या पवित्र सणाचे महत्त्व. सावित्री सत्यवान यांची प्रेरणादायी कथा, पूजेचा विधी आणि उपवासाचे महत्त्व. चला तर मग सुरू करूया वटपौर्णिमेची ही सुंदर माहिती. पूर्वी सावित्री नावाची पतिव्रता स्त्री होती. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी विवाह केला. ऋषींनी सांगितले होते की सत्यवानाला आयुष्य खूप कमी आहे, पण तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. एके दिवशी जंगलात सत्यवानाचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन निघाले. सावित्री त्याच्या मागे गेली. तिची निष्ठा, बुद्धिमत्ता आणि पतीवरील प्रेम पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. सावित्रीने युक्तीने असे वर मागितले की यमराजालाही सत्यवानाला पुन्हा जिवंत करावे लागले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या बळावर पतीला जीवनदान मिळवून दिले. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया सावित्रीचे स्मरण करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमा यावेळी 29 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे. या दिवशी शुभ मुहूर्त आहे पहाटे 6 पासून दुपारी 12:30 पर्यंत. पण आपण दिवसभर वडाची पूजा करू शकतो. राहू काळ आहे सकाळी 7:30 ते 9. या वेळेत पूजा करणे योग्य नाही, त्यामुळे या वेळेत पूजा करू नये. प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची वेगळी पद्धत आहे. तर पूजा कशी करावी? पहिल्यांदा दीपपूजन करून घ्या. नंतर पहिला मान गणपतीचा म्हणून गणपतीची पूजा करून घ्या. थोड्या अक्षता घेऊन त्यावर सुपारी ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करून घ्या. नंतर वडाच्या झाडाची पूजा करावी. हळदी कुंकू वाहावे, अक्षता वाहाव्या, फूल अर्पण करावे, वस्त्रमाळ अर्पण करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर झाडाजवळ सावित्रीची ओटी भरावी. त्यासाठी वस्त्र, धान्य म्हणजेच गहू, सौभाग्य अलंकार घ्यावे आणि त्याने ओटी भरावी. नंतर वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळत 7 फेऱ्या माराव्यात. शेवटी आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करावी. उपवास कसा करावा? उपवास सकाळपासून करावा आणि वटवृक्षाची पूजा केल्यानंतर उपवास सोडावा. हा उपवास विवाहित स्त्रियांनी करावा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी. अविवाहित मुलींनी हा उपवास करू नये. पूजा करताना काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसू नये. अशा प्रकारे वटपौर्णिमा हा सण श्रद्धा, निष्ठा आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.